इति पिसो भगवानहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स मनोबुद्धंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदोच्चैनं भासते वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्रं बवहतो वदन् मनोबुद्धंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसन्नेन बसति वा करोति वा तत्तो नं सुखमनवेति छायावनपायनी मना साधू ज्या महामानवाने आपल्या समग्र सुखाचा त्याग करून त्यागमय जीवन धारण केले, त्यागमय जीवन धारण केल्यानंतर मनामध्ये महाभिनिष्क्रमणाचा कायमचा निर्णय घेतला, कायमचा ग्रहत्याग केला। अनंत परिश्रमातून, कष्टातून, त्यागातून पूर्वजन्माच्या पुण्यकर्माच्या आधारावरती वर्तमान जीवनातल्या कर्माच्या आधारावरती 30ही पारमितांचं पालन करून सिद्धार्थ गौतम अखंड अशा चिंतनाच्या स्वरूपामध्ये सम्यक संबुद्ध झाले। त्या तथागत सम्यक संबुद्धांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। ज्यांना ज्यांना सुख पाहिजे, ज्यांना ज्यांना समाधान पाहिजे, ज्यांना ज्यांना आनंद पाहिजे, अशा साऱ्या लोकांनी तथागतांनी शिकवलेल्या 84,000 धम्मस्कंदातील एका सुद्धा धम्मस्कंदाला समजून घेऊन आपली जीवन जगण्याची पद्धती बदलली, तर निश्चित स्वरूपामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सुखाची, समाधानाची, आरोग्याची
आणि निब्बाणाची प्राप्ती होते। क्षणिक सुखापासून निब्बाणापर्यंत सुख देणारा महान असा तथागतांचा सुविख्यात सद्धम्म, त्या धम्मरत्नाला सुद्धा मी त्रिवार वंदन करतो। तथागताच्या या शुद्ध आणि पवित्र सद्धम्माचा अनुभव घेऊन अनुभवातला तो सद्धम्म लोकांपर्यंत कथन करण्याचं, धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, त्या संघरत्नाला सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। काल 20 मार्च होता। ज्या महामानवाच्या जन्मामुळे तुम्ही आम्ही जनावर असल्यासारखी असणारे माणसं आज इज्जतीनं आणि सन्मानानं जगत आहोत। ज्या महापुरुषाच्या जन्मामुळे तुम्हाला आम्हाला मूलभूत कर्तव्य आणि अधिकार प्राप्त झालेत, ज्या महामानवाच्या जन्मामुळे हजारो वर्षापासून नरक यातना भोगणारे तुम्ही आम्ही आज बुद्धाचे उपासक म्हणून फिरत आहोत, उपासिका म्हणून फिरत आहोत। ज्या महापुरुषाच्या जन्मामुळे तुम्हाला आम्हाला हे सुवर्ण क्षण मिळालेले आहेत। कालच 20 मार्च हा दिवस आपण चौदार तळ्याचा सत्याग्रह दिवस म्हणून मोठ्या आनंदाने संपन्न केला असेल। 20 तारखेपासूनच या परिषदेची सुरुवात आहे। नैसर्गिक गोष्टींवर सुद्धा आमचा अधिकार नव्हता, पण बाबासाहेबांच्या जन्मामुळे ते सुद्धा आम्हाला प्राप्त झालं। तर अशा त्या विद्वान, त्यागी, शीलवान, पंडित, विनयधारी तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म उपासकास, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरास सुद्धा मी आजच्या दिनाचं औचित्य साधून त्रिवार वंदन करतो। उपस्थितांनो, 20, 21, 22 मार्च सलग 3 दिवस धम्मचक्र मैदान, खोपडी, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला या ठिकाणी 3 दिवसाची ही धम्म परिषद आपण अनेक वर्षापासून इथे राबवत आहात। कोरोनाचे 2 वर्ष सोडले तर जवळजवळ 7 वर्षापासून ही परिषद इथे आपण घेत आहात। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती आणि या परिषदेला दरवर्षाप्रमाणे जे जे लोक मदत करतात, दान देतात, अशा सर्व लोकांसाठी मी सर्वप्रथम मंगल मैत्री इथे अर्पण करतो। आज परिषदेचा 2रा दिवस आणि त्या 2ऱ्या दिवसातल्या सरते शेवटच्या सत्रामध्ये आपण धम्मदेशनेसाठी उपस्थित आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एके ठिकाणी पत्रकार सहज बाबासाहेबांना प्रश्न विचारतात, बाबा भीमराव रामजी आंबेडकर, अहो तो गांधी बुवा पहा ना। गांधी बुवा एका सभेमध्ये गेला, सभेच्या आयोजकांना विचारलं की इथे बाया दिसत नाहीत, माणसंच आहेत, आपल्याकडे उलट आहे, आमच्याकडे माणसं कमी आहेत आणि बाया जास्त आहेत। पण त्या काळात माणसं जास्त राहायचे आणि बाया कमी राहायच्या। त्या आयोजकांना सांगितलं की बापू, इथल्या बायांना घालायला कपडेच नाहीत। परिस्थिती होती ना त्या काळात, आणि म्हणून त्या बाया काही येत नाहीत भाषणाला वगैरे। गांधीजी म्हणाला, मग काय हरकत नाही, इथले लोक उघडे आहेत ना, तर मग मी उघडाच होतो। त्यापासून गांधीजी बापून काही कपडे घातलेच नाही।
आहे का नाही? पण एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. असाच प्रश्न गांधीजींना विचारला. गांधीजींनी उत्तर दिलं की त्या गावात त्या सभेसाठी मी गेलो, तिथल्या लोकांना घालण्यासाठी कपडे नव्हते म्हणून मी वस्त्रांचा त्याग केला. एकदा सुटा बुटात कोटात रुबाबात राहणाऱ्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही म्हणताय की बहुजनांचं महारांचं मी नेतृत्व करतोय आणि तुमच्या लोकांना तर खायला नाही हो. गावात ढोरगती मरल याची वाट पाहणारी तुमची जात, तुमचा समाज, त्यांना घालायला कपडे नाहीत, त्यांना काही जगायचे अधिकार नाहीत चांगल्या पद्धतीनं, आणि तुमचा अख्खाच्या अख्खा समाज उघडा आहे. आता तेव्हा समाज उघडा होताच ना. काय होतं का आपल्याकडे? काही नव्हतं. म्हणजे गावच्या महाराने एखादं जर नवीन कापड आणलं घालायला अंगावरती कापड, तर गावच्या त्यावेळेचा, म्हणजे आता जसा सरपंच आहे तर त्यावेळेस गावचे पाटील राहायचे, तर त्या पाटलाकडे आपल्याला जावं लागायचं आणि तो पाटील तो कपडा घ्यायचा आणि जमिनीमध्ये गड्डा करायचा, त्या गड्ड्यामध्ये चिखलामध्ये ते कापड भरवायचा आणि मग तुमच्या अंगावर फेकायचा आणि म्हणायचा महारड्या घाल. अशी होती ना परिस्थिती. तर अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न विचारला की तुमचा समाज खायासाठी मोहताज आहे आणि तुम्ही मात्र सुटाबुटा कोटात राहता, याचं कारण आहे, कारण काय? तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की जेव्हा माझा समाज मला सुटाबुटात कोटात पाहिल तेव्हाच माझा समाज माझं वागणं पाहून ते सुद्धा सुटाबुटात कोटात येतील. आहे का नाही? तर ह्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकायच्या आहेत. मी माझ्या प्रवचनाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय, दोन पद्धतीचे शिक्षण आमच्याकडे असलेच पाहिजे. एक शिक्षण की ज्या शिक्षणाच्या भरोशावर आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे ते शिक्षण, हा ना. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, वेगवेगळ्या पद्धतीच्या विद्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञानाचं शिक्षण आमच्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून आमच्या मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. एकदा पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर मग आध्यात्मिक लेवलचे आमचे प्रश्न सुटण्यासाठी आमच्याकडे ही धार्मिक विद्या पण असली पाहिजे, धम्माचं सुद्धा शिक्षण असलं पाहिजे. बरोबर आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या शिक्षणाची सगळ्या काही तरतुदा केल्या होत्या. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं. या भारताचं संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तळागाळातल्या अस्पृश्य जनजातींचा अभ्यास केला आणि त्या संपूर्ण जनजातींच्या अभ्यासातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हेरलं की जोपर्यंत यांना आपण आरक्षण देत नाही तोपर्यंत या समाजाचा काही विकास होणार नाही. तशी तरतूद बाबासाहेबांनी केली. 340, 341, 342 या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या जातींचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी वेगवेगळ्या आयोगांची निर्मिती केली. वेगवेगळे आयोग आहेत भारतीय संविधानामध्ये. महिला आयोग आहे, अपंग आयोग आहे, वेगवेगळे आयोग आहे, वित्तीय आयोग आहे. सगळ्या स्वरूपातले आयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे निर्माण केले. आता एवढंच बाबासाहेबांनी केल्यानंतर आमचे सारे काही प्रश्न सुटले होते. मग शेवटी एक प्रश्न उत्पन्न होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं? नाही का नाही? धर्मांतर का केलं? शिक्षणही दिलं, आरक्षणही दिलं, अधिकारांचं जाणीव करून दिली. या साऱ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला करून दिल्या. मग धर्मांतराची गरज काय होती? हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या लोकांना सुद्धा हा प्रश्न पडला पाहिजे, ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा हा प्रश्न पडला पाहिजे की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं? हो, साऱ्या गोष्टी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्या होत्या ना, मग धर्मांतराची गरज का?
कारण बाबासाहेबांना हे माहित होतं की बाबासाहेब नेहमी म्हणायचे की हे शिक्षण तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवेल, परंतु बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांचे शब्द आहेत, बंधू आणि भगिनींनो, माझ्या समाज बांधवांनो, रेडा, बैल आणि माणूस, बाबासाहेबांचे शब्द आहेत. रेडा, बैल आणि माणूस या तिघांनाही खायला लागतं. रेड्याला खायला लागतं, बैलाला खायला लागतं आणि माणूसही खातो. काही काही माणसं बैलापेक्षा जास्त खातात. रेडा, बैल आणि माणूस. माणूस या शब्दाचा अर्थ फक्त माणसंच होत नाहीत बरं, पुरुषच होत नाहीत, तर तुम्ही सुद्धा माणूस आहात. मी जेव्हा जेव्हा माणूस हा शब्द उपयोगात आणेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भंतेजी बायांना पण बोलायले, माणसांना पण बोलू लागले. रेडा, बैल आणि माणूस या तिघांना पण वैरण लागते खायला. फरक एवढाच आहे, माणूस अन्न खाते आणि हे दोन वैरण खातात, चारा खातात. या तिघांना सुद्धा पाणी लागते पियाला. फरक एवढाच आहे, माणसाला थोडं शुद्ध पाणी लागते आणि बैल आणि रेडा कोणतंही पाणी पिऊन आपलं त्या पाण्याला पचवू शकतात, पण माणसाला ते पचवता येत नाही. तर पूर्वीचा माणूस पचवायचा, आताचा माणूस पचवत नाही. खेड्यातला माणूस पचवू शकते, पण शहरातला माणूस पचवू शकत नाही, त्याला बिस्लरीज पाहिजे, आहे का नाही? तुमचं काय नाही, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यातलं पाणी पिऊन तुम्ही मोठे झालेले लोक आहात आणि म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे का नाही? राबणारे हात आहेत तुमचे, कष्टकरी मायबाप आहात तुम्ही. तुम्ही राबताय म्हणून हा देश चालतोय. लक्षात घ्या, या देशाला घडवणारे तुम्ही आहे, खरे या देशाचे मालक तुम्ही आहे. पण या देशातला मालकच स्वतःला भिकारी समजू लागलाय, म्हणून देशाची अधोगती होऊ लागली. शेतीतले काम करणं बंद करा बरं 1-2 वर्ष. शहरातले लोक काय खातील? चारा नाही ना, भाकर भाजीच खावं लागेल ना. आणि तुम्ही राबताय म्हणून भाकर भाजी भेटू लागली मोठमोठ्या शहरातल्या लोकांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या 3 गोष्टी, या 3 लोकांमध्ये एक फरक आहे. तो फरक असा आहे की रेड्याला मन नाही, बैलाला मन नाही. हा, रेड्याला मन आहे का? नाही. बैल, आता बैल शेतकऱ्याचा मित्र आहे ना, तो राबतो बिचारा शेतकऱ्यासारखाच. पण तो म्हणतो का कधी तुम्हाला की नाही हो, वर्षातल्या पोळ्यालाच पोळी खाऊ घालत जाऊ नका. तुम्ही जेव्हा जेव्हा पोळी खाता तेव्हा तेव्हा आम्हाला खाऊ घालत जा. वर्षात पोळ्यालाच ते काय म्हणतात ते मळत जाऊ नका. खांदा, तुम्ही जसे रोज आंघोळीला जाता तसं थोडंसं तेल आमच्याही खांद्याला लावत जा, असं बैल म्हणतो का? नाही म्हणत. कारण काय? त्याला मन नाहीये, त्याला त्याच्या मनाचं चिंतन करता येत नाही. पण माणसाला मनाचं चिंतन करता येते. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला नागांच्या नागपुरामध्ये 14 ऑक्टोबर 1956 हा शुद्ध आणि पवित्र संतंब दिला. एक प्रश्न सुरुवातीला, माझ्या प्रवचनाचा विषय सुरू करत असताना मी एक प्रश्न सुरुवातीला तुमच्या पुढे उपस्थित करतो. त्याचं उत्तर तुम्हाला इथं देता आला तर द्यावं, नाही तर घरी जाऊन तुम्ही त्याचं उत्तर शोधावं. प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं नसतं तर? प्रश्न काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं नसतं तर आमचं काय झालं असतं? विचार केला कधी तुम्ही? विचार करा. बाबासाहेबांनी इथे बसलेल्या लोकांसाठी धर्मांतर केलं का बरं? आहे का नाही? मग लोकांनी असा विचार केला पाहिजे ना, ज्या ज्या गावच्या लोकांचे नाव आहेत त्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की एक दिवस आमच्या घराला कुलूप. आता लोक आमचे काय ठरवतात, धम्म परिषदेला जात असताना बायको चालली नवऱ्यानं जायचं नाही, नवरा चालला बायकोनं जायचं नाही. अरे दोघं गेले तर काय घर कोणी चोरून नेईल का? आहे का नाही? मी पाहतो इथे सगळ्यात जास्त बाया आहेत. आता कोणत्याही कार्यक्रमात आम्ही गेलो ना, सगळ्यात जास्त महिलाच असतात बिचारे. आणि महिलाच राहायला पाहिजे, कारण महिला सुधारल्यानंतर माणसं आपोआप सुधारतात.
बायाला माहित आहे माणसाला कसं सुधारायचं आहे, ते बरोबर सुधारतात माणसाला, है ना. पण साऱ्यात महत्वाचं आहे, आमच्या घरातले लहान लहान लेकरं सुद्धा या कार्यक्रमाला आले पाहिजे. आमच्या घरातल्या तरुण बहिणी, तरुण भाऊ सुद्धा या कार्यक्रमाला आले पाहिजे. मी एवढा आनंदित झालो, बुद्धविहारातून आमचं भोजन झाल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तर तेव्हा तुमच्या गावातले सारे तरुण पोरं वाढत होते. कोणी कोणाला सांगत नव्हतं की हे करा ते करा, साऱ्यांनी आपापले कामे वाटून घेतले होते, सारे जण वाढत होते. मला खूप आनंद वाटला, प्रचंड आनंद झाला. तरुण पोरं जेव्हा इकडे येतील ना तर आत्महत्याचं प्रमाण कमी होईल. तरुण पोरं इकडे येतील ना, आता सगळ्यात महत्वाचं एक चॅलेंजिंग जॉब तुमच्या आमच्याकडे आहे. आम्ही फक्त बोलणारे भिक्षू नाहीत, आम्ही समाजात जाऊन अभ्यास करणारे भिक्षू आहोत. आमचे पोरं कमी वयात मरू लागलेत, आमचे पोरं कमी वयात मरू लागलेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे मोबाईल, दुसरं कारण आहे व्यसन, तिसरं कारण आहे अंधश्रद्धा, चौथं कारण आहे सैराट झालं जी, आणि हे तर लय बेकार कारण आहे का नाही. ज्या ज्या आईला आणि बापाला असं वाटते की माझ्या पोरानी मी म्हातारा झाल्यानंतर त्यानं मला 2 घास सुखानं खाऊ घालावे, तर अशा मायनं बापानं नाही रोज पोराला रांधता आलं तर चालेल, पण किमान परिषदेला तरी आपलं पोरग घेऊन यावं. तुमच्यावर संस्कार पडू लागले हो, पण घरातलं काय. आणि बुद्ध काय म्हणतात, ज्याचे पुण्य कर्म हे त्यालाच सुख समाधान निब्बाण देतात, इतरांचे पुण्य कर्म तुमच्या कामासाठी नाही. असं आपण ठरवू शकतो का. आता या ताईनं जर इथे येऊन पुण्यकर्म केलं, बिचारी आली, बसले, दिवसभर ऐकू लागले, काय वाचा चित्ताचे दिवसभराचे पुण्यकर्म झाले. नवऱ्यावर बाईचं लय प्रेम आहे, आणि बाई म्हणाली संध्याकाळी जाऊन, साहेब दिवसभर पुण्यकर्म कमवून आणले, अर्धे तुम्ही घ्या बरं. होते पोरावर किती प्रेम असेल, पोरासाठी देऊ शकतो का. सासू सासरे, स्वतःचे आई वडील नाही. बुद्ध काय म्हणतात, अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. आणि इथंच घोटाळा झाला आमचा कोणीच करता सवरता नाहीये, आमचा दुःख हरता दुसरा कोणीच नाहीये. आम्ही स्वतः आमचे गुरु आहोत हे आम्ही विसरून गेलो, आणि त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण गोष्टी समजल्या नाहीत, आणि म्हणून आजही माझा समाज हा अंधश्रद्धेकडे वळालेला आहे. बरेच लोक म्हणतात, भाषण करताना बरेच लोक म्हणतात, पण आम्ही समाजामध्ये जाऊन अभ्यास करतो ना, लोक म्हणतात की बौद्ध समाज हा अंधश्रद्धावादी नाही आहे. पण मी माझ्या अभ्यासातून सांगतो, माझं MSW झालेलं आहे, त्यानुसार मी सांगतो की माझ्या समाजात जेवढी अंधश्रद्धा आहे ना, तेवढी अंधश्रद्धा कोणत्याच समाजात नाही. छाती ठोकपणे सांगतो आणि प्रूफ करून दाखवतो. जेवढी अंधश्रद्धा इथे आहे तेवढी अंधश्रद्धा कुठेच नाही आहे. आणि गावात एवढी आहे की बापा बापा विचारताच कामा नाही. गावातले लोक एका लिंबाला आणि एका मिरचीला घाबरतात, आणि शहरातले लोक ते चोरा चोरा मटणासोबत कापून खातात, आहे का नाही. बरोबर आहे का. आणि म्हणून त्यासाठी खेडे भागांमध्ये धम्म परिषदा झाल्या पाहिजे. तर त्यामुळे आपण गेल्या 9 वर्षापासून ही धम्म परिषद इथे खोपडी तालुका बार्शी टाकळी आणि जिल्हा अकोला या गावात घेत आहेत. अत्यंत आनंद झाला मला. इथे येणाऱ्या भिक्षूंनी मला सांगितलं की बंदीजी आपल्याला अशा अशा गावात जायचं. तर वास्तविक आता पत्रकात माझं नाव नाही, परंतु नाव असो का नसो, पण धम्म परिषदेमध्ये जाऊन धम्माचा उपदेश देणं आणि प्रचार प्रसाराची मोहीम हाती घेणं
हे आमचं शिकलेल्या भिक्षूंचं आद्य कर्तव्य आहे असं आम्ही समजतो. मला भंतीजीने सांगितलं, म्हटलं जायचं, काय हरकत नाही. सकाळी 5 वाजता आम्ही उठलो आणि आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. इथे बरोबर आलो होतो आम्ही वेळेत, बरोबर आहे. तर खेडेगावांमध्ये ही परिषद होत असताना माझ्यासारख्या भिक्षूला अत्यंत आनंद होत आहे. म्हणजे या स्टेजवर असलेल्या सगळ्या भिक्षूंना आनंद होतोय, पण त्यातल्या त्यात माझ्यासारख्या भिक्षूला, की माझ्यासारख्या भिक्षू जेव्हा समाजात पाहतोय, आज समाजाची अवस्था अशी आहे, जखम डोक्याला आहे आणि मलम तो गुडघ्याला लावू लागलाय. तर अशा परिस्थितीमध्ये खेडेगावांमध्ये धम्म परिषदा होणं ही अत्यंत काळाची गरज आहे. हे या गावातल्या लोकांनी हेरलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही बसलात, तर याचा अर्थ असा आहे की खरे तुम्ही इथे बसणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. पण त्यातल्या त्यात इथून पुढे एक विचार नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या घरातला लहान नातू पोरगा कोणी असेल नसेल, तुमचे तरुण भाऊ बहीण यांना किमान एका दिवसातून 10 मिनिटं तरी त्यांच्यासोबत धम्माची चर्चा करा. तुम्हाला जर तुमचा परिवार टिकवायचा असेल, तुमच्या परिवारात भांडणतंटे होऊ द्यायचे नसतील, तुमच्या परिवारात जर सोयरका मोडायच्या नसतील, तुमच्या परिवारात जर फारकता होऊ द्यायच्या नसतील, तुमच्या परिवारात जर कलह होऊ द्यायचे नसतील, तुमच्या परिवारात जर खून होऊ द्यायचे नसतील, तुमच्या परिवारात जर रक्तपात होऊ द्यायचा नसेल, तर किमान 10 मिनिटं तरी साऱ्यांनी धम्मावरती चर्चा करावी आपल्या परिवारामध्ये. हे तुम्ही करा आणि आद्य कर्तव्य म्हणून करा, आद्य कर्तव्य म्हणून करा. लहान लहान लेकरं करत नसतील तर घरातल्या आईनं आणि बाबानं है ना काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, फ्रेश झाल्यानंतर घरातला एक कोपरा धरायचा. घर पत्र्याचा असू द्या का 4-5 मजली असू द्या, ते काही महत्वाचं नाही, है ना. घरातला एक कोपरा धरा, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा, डोळे बंद करायचे, पाठीचा कन्ना सरळ करायचा, मानेचा कन्ना सरळ करायचा आणि रोज 10 मिनिटं बसायचं. हळूहळू ध्यान शिका. ज्याला ज्याला सुखी बनायचं आहे. बरं, आता इकडं काय माहित आहे का, इकडं सारं काही फुकट भेटणार आहे आणि माणसाची सवयच अशी आहे, जिथं फुकट भेटते तिथं किंमत नसते. आता मी जे सांगून तुम्हाला जाणार आहे, इतर जर कोणाला तुम्ही एवढंच सांगायला बोलवलं भिक्खू संघाला सोडून, तर 1 तासाचे आमच्या समाजामध्ये बाबासाहेब सांगणारे 1 तास जे लोक बाबासाहेब सांगतात ना, ते शहरामध्ये 50-50 हजार रुपये घेतात. 1 तास बाबासाहेब सांगायचे, 1 तास बुद्ध सांगायचे, 50-50 हजार घेतात. आम्ही दिवसभर बोंबलतो भिक्खू लोक. आम्हाला काही गरज नाही. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की बाबासाहेबांचं काम आम्हाला करायचं आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत सद्धम्म न्यायचं आहे. आणि सद्धम्म नेणं म्हणजे मोठमोठाले भाषण ठोकून सद्धम्म जात नाही, तर लोकांना कृतिवान बनवावं लागणार आहे का नाही. कृतिवान बनवावं लागणार आहे ना. हे प्रवचन काय आहे, प्रवचन आणि भाषणामधला फरक समजतो का तुम्हाला. भाषण हे पुस्तकी असतात, इथलं थोडस तिथलं थोडस मनाचं थोडस. आता एप्रिल येऊच लागली, बापा बापा एप्रिल मध्ये तर सगळा सत्यानाच करू लागलो आम्ही. खेड्यात आहे तसं, शहरात आहे तसंच, नाही का नाही. त्या जयंतीमध्ये आमचे पोरं गाणं लावतात, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, न भाला न बरची न घाव पाहिजे, आणि तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. किती गाणं बरं वाटते बरं, आहे का नाही. आणि जे डीजेवर नाचतात त्याच्या रक्तात बाबासाहेब कुठून आणायचा, त्यानं एवढी पिलेली असते, त्याला उभा राहता येईना. तुझ्या रक्तामधला, अरे
अरे थांब, पळून जाईल रक्तातला बाबासाहेब एवढं पिऊ लागला तू, है का? दुसरं एक गाणं ते, भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. गाणंही समजलं पाहिजे, कोणत्या गाण्यावर नाचायला पाहिजे. अरे तो गायक म्हणते की भीमाचे लगते जिगर, काळजाचे तुकडे अर्धे इकडं आणि अर्धे तिकडं, त्याच्यावर तुम्ही नाचू लागले. ही बाबासाहेबांची जयंती नाही आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांची जयंती कोणती आहे बरं? ही खरी बाबासाहेबांची जयंती आहे. 10 दिवस तुम्ही असे कार्यक्रम लावा, नाचवणं, दारू पाजणं, मोठमोठ्या पोस्टरबाजी करणं, तमाशे लावणं, मोठमोठे डीजे लावणं, ही बाबासाहेबांची जयंतीच नाहीये. आणि इमानदारीनं सांगतो, शेवटच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती काठी आली होती. आज जर बाबासाहेब असते आणि त्यांच्या समोर जर आपण अशा जयंत्या केल्या असत्या ना, बाबासाहेबांनी आम्हाला अगोदर आणलं असतं काठीनं. म्हणते लोक तुम्ही काय करायले, आणि तुमच्या पाठीत एवढ्या काठ्या फोडल्या असत्या, बापा बापा विचारूच नका. दिसले की दे रट्टा, दिसले की दे रट्टा. बाबासाहेबांचं कामच समजलं नाही आम्हाला, आहे का नाही? ज्या दिवसांमध्ये बाबासाहेबांचा सन्मान करायला पाहिजे, त्या दिवसात आमचे लोक बाबासाहेबांचा जास्तीत जास्त अपमान करतात. ही शोकांतिका आहे, हे सांगावं लागेल. आणि त्यासाठीच आम्ही तिथून इथं आलो, आहे का नाही? कारण कधी कधी गोडे बोलावं लागते आणि कधी कधी तिखटही बोलावं लागते. तर म्हणतात ना आपल्या खेड्या भागांमध्ये, कांजर सोनारानं टोचले तर त्रास होत नाही, आणि लोहाराकडे गेलं तर त्रास होतो का नाही? तसं तर आम्ही सोनार आहोत समाजाचे, तर आमचं काम आहे कान टोचायचं. मग तुमच्या कानातून रक्त येऊ द्या नाही तर फुटू द्या, आम्ही बाबासाहेबांचं काम सांगू आणि ते तुम्हाला करावं लागेल. या धम्म परिषदेतून जाताना तुम्ही एक मनासी विचार घेऊन जा की आम्ही 20, 21 आणि 22 या 3 दिवसाच्या धम्म परिषदेला गेलो होतो. तिथे आलेल्या पूजनीय भिक्खू संघाने आम्हाला सांगितलं की आमच्या बापाची जयंती आम्हाला कशी करायची आहे. अरे ज्या माणसानं अख्ख्या आयुष्यामध्ये दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही, ज्या माणसाची नजर पावित्र्यानं भरलेली होती, त्या माणसाच्या जयंतीला आम्ही बाया नाचवतो. आता इकडं नसल तसं काही, बापा बापा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आता एक बाईले प्रसिद्ध झालेली आहे, सबसे कातिल गौतमी पाटील, है ना? आणि आमची येडे बाबासाहेबांच्या पोस्टरच्या समोर तिला नाचवतात. बाया नाचवायचं काम आहे बौद्ध उपासकांचं. हा, तुम्ही गाण्याचे कार्यक्रम लावा ना, बाबासाहेबांचे गाणे म्हणा, आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाशे लावतात लोक. तर तसं करू नका बाबू. आता हे तुम्हालाच नाही सांगत मी, आमचं एक युट्यूब चॅनल आहे धम्मोदय, द राईज ऑफ धम्मा. त्या चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ जाईल, लोक ऐकतील आणि तेही म्हणतील की नाही बुवा आमचे भंतेजी जरा खवळले, आम्ही जरा तमाशे लावू नये कार्यक्रमामध्ये. बाबासाहेबांची जयंती आहे, गाणं बाबासाहेबांचं वाजवा, बाबासाहेबांची विचार सांगा. याच्या पलीकडे तुम्ही आम्ही जाऊ नये. 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत तुम्ही आम्ही कशी बाबासाहेबांची जयंती साजरी करायला पाहिजे बरं? नाच गाने वाला समाज अपना इतिहास नहीं बना सकता. बाबासाहेबांनी सांगितलं ना, जो कौम अपना इतिहास भूल जाती है वो कौम कभी भी अपना इतिहास बना नहीं सकती. आमचा इतिहास आहे. असेच लोक नाहीत आम्ही, ढगातून पडलेले जमिनीतून आलेले. आमचा इतिहास आहे, एवढा जिवंत आणि ज्वलंत आमचा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाला तुम्ही आम्ही विसरता कामा नये.
त्या इतिहासाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांचं काम रात्रपणे करावं लागेल. मग बाबासाहेबांचं काम कसं करायचं? बाबासाहेबांचं काम कसं करायचं? धम्म परिषदा घेणं खरं बाबासाहेबांचं काम आहे, साऱ्यात मोठं काम आहे. धम्म परिषदा घेणं बाबासाहेबांचं काम आहे. तुमच्या एवढ्याशा गावामध्ये बुद्ध विहार पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. काय ती सजावट, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, ते काचावरती लिहिलेला मजकूर काय सुंदर आहे. मोठमोठ्या गावाला सुद्धा लाज वाटेल असं बुद्ध विहार आहे. आणि बाबासाहेबांना सांगितलं होतं, जिथे माझे 4 घरं असतील ना तिथे मला एक बुद्ध विहार पाहिजे. कशासाठी? तर ती यासाठीच की समाज वेगळ्या वळणावर नाही गेला पाहिजे. बाबासाहेबाला समाजाला बुद्धाच्या चरणी न्यायचं होतं आणि म्हणून बुद्धाच्या चरणी तुमच्या आमच्या बापाला आम्हाला न्यायचं होतं. म्हणून त्या बापाची जयंती सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराच्या पद्धतीने तुम्ही आम्ही साजरी केली पाहिजे. एक आदर्श समाजापुढे जाऊ द्या. बाबासाहेबांची जयंती साजरी करताना जयंतीच्या मंडळाने ठरवलं पाहिजे, आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करताना इतर जाती धर्माच्या समुदायाच्या माणसाकडे बाबासाहेबांच्या जयंतीची वर्गणी मागणार नाही. दुकानाकडे जाणार नाही, टोल नाक्यावर जाणार नाही, दारूच्या भट्ट्यावाल्याकडे जाणार नाही, मोठमोठे जे काही वाईट धंद्यावाले लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन बाबासाहेबांच्या जयंतीला पैसे आणणार नाही. नंबर 1. नंबर 2, पैसा हा फक्त समाजातल्याच घरातून घ्यायचा. आता बरेच तुम्ही लोक बघा, तुमच्या लेकरांचे वाढदिवस तुम्ही साजरे करता, शेजारच्याला पैसे मागता का हो तुम्ही? भाऊ म्या पोराचा वाढदिवस आहे, 10,000 रुपये दे बरं. म्हणतो का आपण? म्या बापाचा वाढदिवस करायचा आहे, 10,000 रुपये दे बरं. म्या बायकोचा वाढदिवस करायचा आहे, 10,000 रुपये दे बरं, असं म्हणतो का आपण शेजाऱ्याला? का बरं? ते लोक तुमचे आहेत आणि तुमच्या लोकांच्या वाढदिवसाचा खर्च तुम्ही स्वतः करता. हा बाप आपला आहे ना, हा बाप आपला आहे ना. ज्या बापानं तुमच्या आमच्यासाठी 4-4 लेकरं मरू दिले, तर तुमच्या आमच्या बहुजनांच्या मायच्या मांडीवरती ती लेकरं मेले. अरे जीवाचं रान केलं ना बाबासाहेबांनं तुमच्या आमच्यासाठी, काय नाही केलं. आम्ही आमच्या आजोबाची जयंती करतो का? आम्ही आमच्या बापाची जयंती करतो का? नाही. अरे हा अख्खा समाज, हा देश आणि अनंत अनंत राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. कारण काय? काहीतरी कारण असेल ना. असं काहीतरी काम करून गेला असेल तो महामानव की मेल्यानंतर सुद्धा अनेक कोट्यावधी लोकांच्या काळजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे. आणि त्या बाबासाहेबाचा समाज, त्या बाबासाहेबाची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांच्या विचाराने करत नाही, मग त्या समाजाला काय म्हणावं? काय म्हणावं त्या समाजाला? माझं म्हणणं असं आहे व्यक्तिगत, दारू पिऊच नये या मताचा मी आहे. पण जर पियायची असेल तर एप्रिल महिना वगळावा. 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत दारू पिऊ नये. बाकी 11 महिने नालीत पडून राह भाऊ. तुला कोणी उचलायला येणार नाही. तू त्या नालीतलंच पाणी पी, तिथंच मर, तुला कोणी काही म्हणणार नाही. पण बाबासाहेबाच्या जयंतीच्या दिवशी जर दारू पिऊन आला तर थुत्रात एकदात पण ठेवणार नाही. ते बनावं लागेल तुम्हाला आम्हाला. आणि कोणी मारायचं? समाजाला मारायचं नाही, त्याच्याच बायकोनं धरून चोंदायचं, धरून त्याला कोपऱ्यात घ्यायचं. समजा चालू झाली मिरवणूक, लोकायला जाऊ द्यायचं पुढे, ह्या नाव म्हणायचं जरा तुम्हाला थंड पाजते. ते आलं डुल्लट डालत घ्यायचं कोपऱ्यातून, अशा मारायचं ना एकही दात राहिला नाही पाहिजे. मी बाबासाहेबाच्या जयंती दारू पितो, तू घे. त्या दिवशी मटण मच्छी खाऊ नये. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगून जातो, पण अत्यंत महत्वाच्या सांगून जातो. चिकन, 10 दिवसाचा उपवास, 11 दिवसाचा उपवास, 12 दिवसाचा उपवास, 13 दिवसाचा उपवास, 14 दिवसाचा उपवास, 15 दिवसाचा उपवास, 16 दिवसाचा उपवास, 17 दिवसाचा उपवास, 18 दिवसाचा उपवास, 19 दिवसाचा उपवास, 20 दिवसाचा उपवास, 21 दिवसाचा उपवास, 22 दिवसाचा उपवास, 23 दिवसाचा उपवास, 24 दिवसाचा उपवास, 25 दिवसाचा उपवास, 26 दिवसाचा उपवास, 27 दिवसाचा उपवास, 28 दिवसाचा उपवास, 29 दिवसाचा उपवास, 30 दिवसाचा उपवास, 31 दिवसाचा उपवास, 32 दिवसाचा उपवास, 33 दिवसाचा उपवास, 34 दिवसाचा उपवास, 35 दिवसाचा उपवास, 36 दिवसाचा उपवास, 37 दिवसाचा उपवास, 38 दिवसाचा उपवास, 39 दिवसाचा उपवास, 40 दिवसाचा उपवास, 41 दिवसाचा उपवास, 42 दिवसाचा उपवास, 43 दिवसा
मांस मच्छी त्या दिवशी खाऊ नये, गोडधोड. आता गावातले लोक करतात, आमचा एक गावातच जन्म झाला, आम्हाला माहित आहे जयंती. पण आत्ताच्या जयंतीचं स्वरूप बदललं हो. पहिले आमच्या मायबापाने ज्या जयंत्या केल्या ना, त्या जयंत्या लय चांगल्या होत्या हो. ते लहानपणी मी पाहिलं, एक बैलगाडी सजवायची, केळीचे पानं, त्या बैलगाडीवर काय नाही, वाजणं गाजणं काहीच नाही. दिवसभर पूर्ण गाव फिरून यायचे आणि जयंतीमध्ये फक्त एवढंच असायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो. सारं गाव मस्त नाचून कुदून आल्यानंतर रात्री पंगत असायची, बुंदीची पंगत. म्हणजे सण म्हणून साजरे करायचे लोक, सण म्हणून. आणि बाबासाहेबाला जिवंत ठेवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. ती या स्वरूपामध्ये 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत ठरवा. मुलांच्या निबंध स्पर्धा घ्या, विषय द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखादं सामाजिक कार्य. काळाराम सत्याग्रह, चौदार तळे सत्याग्रह, अंबाबाई सत्याग्रह है ना, महार वतनदारी, याच्यावरती बाबासाहेबांचं काम, पाण्याच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, साहित्य स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, महिलांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, असे विषय द्या. लहान लहान लेकरांना सवय लागू द्या. चित्रपट दाखवा बाबासाहेबांचे चांगले चांगले. पण हे सारं काही आमच्या लोकांनी सोडलं आणि आता फक्त डीजेवरच नाचायचं राहिलं. नाचणं लय आवडते आमच्या लोकांना, नाचणं गाणं, बस हे 2 गोष्टी एवढ्या आवडतात ना, प्रवचनाला कमी येतात. आता संध्याकाळी येणार आहे ढिंगनांग टिकनांग ढिंगनांग टिकनांग, मग बघा बापा बापा पडदेवर करावं लागतील. या इकडेही तेवढेच तिकडेही तेवढेच है ना. ते ढोलगा तबला वाजले की बरं, इथं काहीच वाजत नाही ना, इथं फक्त थुत्तर वाजायलं आणि तेच एक तास तेच बनतीची माय. आता किती वेळा पाहायचं याला. तर गाण्याच्या कार्यक्रमातून काय घेऊन जाता बरं तुम्ही? अरे काही खडकू भेटत नाही तुम्हाला. पण या अर्थाचा मी नाही बरं, मी गायकांची टिंगल करतो असं नाही आहे. मला गायक पाहिजे वामन दादा कर्डक, मला गायक पाहिजे प्रताप सिंग बोदडे, असे गायक पाहिजेत ना. आता गायकांना आमच्या जर शहरांमध्ये आम्ही फोन केला ना, फी वाढलेली आहे त्यांची 50,000. अरे तू खायाची लायकी नव्हती रे बापा. मग या बापामुळे माणसात आला आणि तोच बाप मला सांगायसाठी तू 50,000 घेऊ लागला. 5,000 10,000 20,000 बस झाले ना बापू, आहे का नाही. 50,000 आम्ही परिषद करतो आणि तू काय प्रबोधन करणार आहे? हे आमचे धर्मगुरू अभ्यास करून येतात, कसून येतात, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, अनुभव आहे आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. हे काम सगळ्यात महत्वाचं आहे आणि हेच काम बाबासाहेबांना अपेक्षित आहे. बाकी इतर कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशाच स्वरूपात आपण आपल्या उद्धारकर्त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या जयंतीत बाबासाहेबांचा कुठेही अपमान होईल असं एकही कृत्य, एकही कार्य आणि एकही कार्यक्रम आपण तशा पद्धतीने ठेवू नये, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा समाजामध्ये जाईल. तर एवढं आणखी एक लक्षात ठेवा, फक्त तुम्हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत नाही बरं. तुम्ही म्हणजे बौद्ध है ना. बाबासाहेबांचा तिरस्कार करणारा जेवढा इतर समाज आहे ना, त्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा त्यापेक्षा चौपट समाज या भारतामध्ये आहे, या जगामध्ये आहे. आम्हाला अनेक वेळेस इतर लोक फोन करतात आणि ते सांगतात, भंतेजी तुमच्या लोकांना सांगा ना, शिकवा ना जरा, हे नाच गाणे तमाशे बाबासाहेबांच्या जयंतीचे बंद करा. मग काय करायचं बरं बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी? त्या सप्ताहामध्ये तुम्ही असा एक कार्यक्रम लावायचा की ज्या महापुरुषाने 18 तास बसून अभ्यास केला है ना,
18 तास बसून अभ्यास केला, त्या बाबासाहेबांची जयंती तुम्ही आम्ही कशी साजरी करायची, हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आला पाहिजे. मग आपलं एवढं सुंदर बुद्धविहार आहे खोपडीचं, त्या सुंदर अशा बुद्धविहारामध्ये खोपडीच्या आल्यानंतर तुम्ही आम्ही असं ठरवायला पाहिजे की 1 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आमच्या लहान लहान मुलांच्या हातामध्ये आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र देऊ आणि त्यांना सांगू की 14 तारखेपर्यंत तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. बघा, थोडासा जरी बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजला ना तर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. बाबासाहेबांच्या सांगितलेल्या या धम्म तत्वज्ञानामध्ये आम्ही आलो तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झालं. आणखी जर बाबासाहेब आपण वाचू लागलो, आणखी जर धम्माचा आपण अभ्यास करू लागलो तर निश्चित स्वरूपामध्ये ही परिस्थिती आमची बदललेली असेल. जेव्हा हा विचार करून आम्ही समाजासाठी काम करायला लागू तेव्हा विहारातल्या त्या कार्यक्रमामध्ये सांगायचं, लेकरांनो 1 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, वेगवेगळ्या विषयांमध्ये निबंध स्पर्धा घ्या, भाषण स्पर्धा घ्या, आमच्या लहान लहान पोरांना बोलायला शिकवा ना जरा, वक्तृत्व स्पर्धा घ्या, रांगोळी स्पर्धा घ्या मुलींची, आणि त्या माध्यमातून मग मुलांचे कला कौशल्य विकसित करण्याचा कार्यक्रम करा. आणि शेवटच्या दिवशी जो पोरगा ज्याने जास्तीत जास्त अभ्यास केला त्याच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून त्याचा सत्कार करायचा है ना. म्हणजे जेणेकरून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुमच्या आमच्या माध्यमातून वैचारिक स्वरूपातली जयंती करता येईल आम्हाला. आणि म्हणून या धम्म परिषदेमध्ये काय न्यायाचं ते न्याय, तिथं पुंग्या आहेत, फण्या आहेत, आरसी आहेत है ना, काळं मणी आहे, हे पांढरं मणी आहे, कोणतं कोणतं मणी आहे तर ते घेऊन जात असताना तुम्ही न्या नका नेऊ त्या मताचा मी नाही, पण हे मात्र कानाला बांधून घेऊन जा की येणारी बाबासाहेबांची 134वी जयंती आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं साजरी करू. आणि माय मावल्यांनो तुम्ही हे ठरवा तर तेव्हाच तुमच्या घरातलं वातावरण बदलून जाईल, तुमच्या गावातलं वातावरण बदलून जाईल आणि या माध्यमातूनच तुम्ही आम्ही कार्यक्रम करावे. आता तुमच्याकडे जे काही आहे, आमच्याकडे जे काही आहे, तर याच्यावर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे. और या शरीरावर हे चिवर आलं असतं का हा? आणि तुमच्या या अंगावरती एवढे हे महागडे मोलाचे वस्त्र आले असते का? बुद्धाच्या धम्माशी नातं जोडणारं हे सफेद वस्त्र आलं असतं का? आणि बुद्धाशी थेट नातं जोडणारं हे काशाय वस्त्र आमच्या अंगावरती आलं असतं का? त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. तो माणूस झटला, खपला, रात्रंदिवस राबला, उपाशी राहिला, सर्व काही नोच्छावर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी. आणि त्या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी आम्ही कशा पद्धतीनं कामाला लागतो हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला लोक का घाबरतात संसदेमध्ये है ना. काय घाबरतात बाबासाहेब? बाबासाहेबांची नजर कशी होती? जागली अष्टोपहर होती पुस्तकावर, जागली अष्टोपहर होती पुस्तकावर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. ही नजर बाबासाहेबांची. त्या नजरेमध्ये तेज, रवीचं तेज होतं, सूर्याचं तेज होतं. आणि बाबासाहेबांची शील पारामिता ही अस्सल होती, दर्जेदार होती. आणि म्हणून त्या संसदेमधले, विधानसभेतले लोक बाबासाहेब उभे राहिले की थरथर कापून जायचे. बाबासाहेब काय सांगतात की मला हे लोक का घाबरतात?
सुटाबुटावाला आहे म्हणून घाबरतात का? MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर लॉ एवढ्या पदव्या आहेत म्हणून घाबरतात का? महारांमध्ये एवढा शिकलेला आहे म्हणून घाबरतात का? नाही. तर माझ्या सबळ विद्येसोबत विद्येला शिलाची सुद्धा जोड आहे आणि म्हणून माझ्या चारित्र्याची चर्चा या सगळ्या सभेमध्ये आहे आणि म्हणून हे लोक माझ्या चारित्र्याला घाबरतात. लक्षात घ्या. आणि त्या बाबासाहेबाची जयंती आम्ही साजरी करताना आम्ही चारित्र्य या शब्दाला वेशीवरती टांगून बाबासाहेबाची जयंती साजरी करतो. तर तसं करू नये. बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये भांडण होता कामा नये. बाबासाहेबाच्या जयंतीला गालबोट लागता कामा नये. म्हणजे आमच्या ज्या काही मायमाऊल्या असतात तर गावातल्या तरुण पोरांनी त्या मायमाऊल्यांचं आपल्या तरुण बहिणींचं रक्षण केलं पाहिजे जयंतीच्या दिवशी, हे का नाही? आणि हे रक्षण कोण करू शकतात बरं? जे शुद्धीवर असतात. बेशुद्धीवाल्यांचं हे कामच नाही. बुद्ध आणि बाबासाहेब हे शुद्धीवर असलेल्या लोकांचं काम आहे. दारू पिणारा, व्यसन करणारा, शुद्धीवर नसलेला या माणसाने बुद्धाचं नाव पण घेऊ नये आणि बाबासाहेबांचं पण नाव घेऊ नये. आणि जर हे लोक नाव घेत असतील अशा परिस्थितीत तर मग लय मोठे पापकर्म होत आहे रे बाबा तुमचे. हो, लय पापकर्म. एवढे पापकर्म होतील ना तर येणारे हजारो जन्म नरकात जातील, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या बाबासाहेबांचं आणि त्या बुद्धांचं गुणगौरव करत असताना आम्ही शुद्धीवर असलं पाहिजे. आम्ही बेशुद्ध राहता कामा नये. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, मी आपल्या सर्वांना फक्त या माध्यमातून एवढीच विनंती करतो. तुम्ही मायबाप आहात, है ना? आणि मायबापाला विनंतीच करावी लागते. म्हणून विनंती करतो की येणारी जयंती ही अशा स्वरूपात दर्जेदार पद्धतीने साजरी करा आणि इतरांना पैसे मागू नका, स्वतः पैसे द्या. पण आमच्या लोकांचं कसं असते माहिती आहे? गाण्याचा कार्यक्रम सांगा, 500 देणारा 2000 देते. आणि प्रवचनाचा कार्यक्रम सांगा, 500 देणारा 50 रुपये देते. अशी परिस्थिती आहे. इकडं कसं आहे माहित नाही, पण जिकडं तिकडं तसंच आहे, है ना? गाण्याच्या कार्यक्रमासाठी लोक लय पैसे देतात. हो बापा बाबा, तिथे तर पैसे देतातच देतात, पण गाणं आवडलं की जवळ आणून देतात. आमच्याकडून एवढे एवढे 500 रुपये, 200 रुपये, 300 रुपये. इथं दिवसभर बंदेजी प्रवचन द्यायले, त्यांना कोणी आणून देईना माय. पण गाण्यावाल्या बाईला बुवाला बरोबर उठू देतात, आहे का नाही? म्हणजे गाण्यावाले पण म्हणतात अमुक अमुक बाईकडून 200 रुपयाचं धम्मदान आलं, पार्टी आभारी आहे, है ना? माणूस आहे म्हणते, बाई म्हणते. गायक काय म्हणतो? अमुक अमुक माणसाकडून 500 रुपयाचं धम्मदान आलं, पार्टी आभारी आहे. अर्थ काय? धम्मदान आहे का? धम्मदान हे आहे, ते आर्थिक दान आहे किंवा धम्म कार्यासाठी दान आहे, एवढंच म्हणा. धम्मदान भिक्खू देऊ शकतो. जगामध्ये धम्मदान देण्याचं काम भिक्खू संघाच्या व्यतिरिक्त शीलवान आणि त्यागीच लोक करतात. भिक्खू संघ धम्मदान देण्याचं काम करतो. तुम्ही जे पैसे देताना मायमाऊल्यांनो, त्याला तुम्ही आर्थिक दान म्हणायचं. बरं, एका परिषदेमध्ये मी गेलो, 10-15 बायांनी खूप चांगल्या पद्धतीनं दान दिलं होतं. एक बाई होती, त्या बाईनं 500 रुपयात दान दिलं. आता भंतीजी बिचारे ते लिस्ट वाचत होते. एका बाईचं नाव राहिलं स्टेजवर. मी बरं नाव राहिलं, भंतीजी माईक खाली ठेवला आणि दुसऱ्या भंतेजीचं प्रवचन चालू होतं. बाई आली पळत पळत, म्हणे भंतेजी तुम्हाला काही हाय का नाही, असे हात करून. बापरे, म्हटलं आता काय करा. बाई म्हणाली भंतेजीला, तुम्हाला काय हाय का नाही? 30 बायाचं नाव घेतलं म्हणे, नवच नाव नाही घेतलं. असे करू करू म्हणाली. त्या बाईला म्हटलं आई किती दिले? म्हणजे 500 दिले. 500. मग म्हटलं 500 वेळेस नाव घ्यायचं आहे का नाही? धम्म कार्यामध्ये नावासाठी काही चालतं का बरं? अजिबात नाही.
कोणी कोणाचं नाव घ्या नका घेऊ. आता या 3 दिवसाच्या धम्म परिषदेमध्ये 1 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला दान आलं असेल. आणि त्या सगळ्याच लोकांचं नाव घ्यायचं म्हटल्यावर 3 दिवस फक्त नावच चालेल, प्रवचन नाही आहे ना, फक्त नावच. या गावच्या लोकांनी हे दिलं ते दिलं अमुक अमुक दिलं. आणि बऱ्याच धम्म परिषदेमध्ये हेच चालते 2-2 तास. प्रवचन राहतात बाजूला, हेच चालते. या परिषदे मला दिसलं नाही मध्ये बाप आहे का नाही. तुम्ही चांगले लोक आहे हो, लय चांगले लोक आहे तुम्ही, असेच चांगले राहा है ना. माय माऊल्यांनो, धम्म कार्यासाठी उपासक आणि उपासिकांनो, धम्म कार्यासाठी आपण जास्तीत जास्त पैसा दिला पाहिजे. जो व्यक्ती धम्म कार्यासाठी जास्तीत जास्त पैसा देतो त्याच्याकडे संपत्ती येते. ही अंधश्रद्धा नाही आहे. तुमचं काय लुटून घेऊन जायचं नाही आम्हाला. आम्हाला तुम्हाला काय द्यायचं आहे त्यासाठी आम्ही आलोय, तुम्हाला द्यायसाठी आम्ही आलोय. आणि जे आम्ही देणार ते जगातल्या करोडो रुपयांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मिळणार नाही. असं काही देऊन जाणार आहोत, आणि ते बी फ्री ऑफ चार्ज, नो चार्ज, नाही का. आणि म्हणून अशा कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा, कारण हे तुमचं दान सत्पात्री जाणार आहे. धम्म परिषदेच्या पेंडॉलसाठी दान द्या, धम्म परिषदेच्या साऊंडसाठी दान द्या, धम्म परिषदेच्या स्टेजसाठी दान द्या, धम्म परिषदेच्या भोजनदानासाठी दान द्या, धम्म परिषदेला येणाऱ्या भिक्खू संघासाठी दान द्या, धम्म परिषदेच्या येणाऱ्या भिक्खू संघाच्या गाडीसाठी दान द्या, त्यांना आर्थिक दान द्या, चिवर दान द्या. हे दान तुमचं टिकणार आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो की चांगल्या कार्यात आपण दान कसं दिलं पाहिजे. जास्तीत जास्त जोपर्यंत आपण चांगल्या कार्यामध्ये दान देत नाही ना, तर आमची पारमिता पूर्ण होत नाही. ही दान पारमिता आहे. तर तुम्ही आम्ही ही दान पारमिता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आलत्या भलत्या सलत्या ठिकाणी दान देऊ नका. ज्याला ज्याला पुण्य प्राप्त करायचं आहे त्यांनी अशा ठिकाणी दान द्या, इतर ठिकाणी दान देऊ नका. लक्षात घ्या, इतर ठिकाणी दान देऊ नका. कारण काय होऊ लागलं माहित आहे का, इतर चुकीच्या ठिकाणी आम्ही दान दिल्यामुळे, उदाहरणार्थ महाबोधी बुद्ध विहार, बुद्ध गया बघा जाऊ आमच्या गावाकडचे. आता आम्ही बरेच लोक 2-2, 3-3 गाड्या घेऊन जातो तिथं, आणि आमच्या लोकांना डोकं फोडू सांगतो आम्ही, आम्हाला विचारल्याशिवाय दान देऊच नका. पण आमच्या बाया खोटं ऐकतात. बायापेक्षा माणसं खतरनाक आमचे. तिथं आले कोणी बाया लोक ते मागायला की लगेच त्यांना पैसे देतात है ना, कुठल्याही दानपेटीत पैसे टाकतात. आता ते महाबोधी बुद्धविहार आमच्या ताब्यात नाही आहे. या धम्म परिषदेच्या निमित्तानं तुमच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सुद्धा आम्ही शासनाला असा आदेश देतोय. आमच्या मतदारावर तुम्ही चालताय ना, आम्ही टॅक्स भरतो. कोलगेट पासून ते गाडीपर्यंत सगळे टॅक्स आम्ही भरतो. आम्ही भरलेल्या टॅक्सवर तुमच्या पगारी निघतात. तुम्ही आमचे मालक नाही, आम्ही तुमचे मालक आहोत. आमच्या पैशावर तुम्ही खाऊ लागले, बरोबर आहे. सरकारी खजिन्यातला पैसा जर तुम्हाला आणायचा असेल तर ते लोक काही तुम्हाला मदत देत नाहीत. तो तुमचाच पैसा आहे आणि तुम्ही त्यांना सांभाळण्यासाठी ठेवलेला आहे, दिलेला आहे. एवढे एवढे खासदार, एवढे एवढे आमदारांनी हा पैसा सांभाळावा, आणि आम्हाला लागेल तसं आम्ही घेऊ, आमच्या महामंडळाच्या माध्यमातून, आमच्या आयोगांच्या माध्यमातून, है ना. तर त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं जाऊन तर अशी बेकार परिस्थिती आहे. महाबोधी बुद्धविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. 9 लोकांची कमिटी आहे. टेम्पल ऍक्ट नुसार, महाबोधी टेम्पल ऍक्ट नुसार 1949च्या कायद्यान्वये 9 लोकांची कमिटी आहे. त्या 9 लोकांच्या कमिटीचा जो अध्यक्ष असेल तो त्या गया जिल्ह्याचा कलेक्टर हा अध्यक्ष असेल. आता त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की तो अध्यक्ष हिंदूंचा असला पाहिजे. विहार बुद्धाचं आणि हिंदूचा अध्यक्ष कलेक्टर, आणि कलेक्टर जर हिंदू नसेल तर बाकीच्या बॉडी मेंबर मधला हिंदू त्याचा अध्यक्ष होईल. खजिनदार सचिव जे असेल ते. 9 लोकांच्या बॉडीमध्ये 4 लोक हे हिंदू आहेत आणि 4 लोक हे बौद्ध आहेत. आता ते बौद्ध असे निवडले की जे कानाच्या खालचे आहे, है ना.
जिथे जिथे आम्हाला पद मिळत आहेत ना, लक्षात ठेवा, तर हे पद अशा लोकांना दिले जातात की पद अधिकारी जो असेल त्यांनी इतर लोकांचं ऐकलं पाहिजे. मग या 9 लोकांच्या कमिटीमध्ये अध्यक्ष हिंदूंचा, 4 सदस्य हिंदूंचे, मेजॉरिटी कोणाची? हिंदूंची. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आजही ते बुद्ध विहार तुमच्या आमच्या ताब्यात नाही आहे. ती आमची अस्मिता आहे, अस्मिता. आणि कशामुळे झालं? आम्ही चांगल्या ठिकाणी दान न दिल्यामुळे. आम्ही विचार करून देतच नाही, है ना. असे वेगळे कपडे फिपडे घालून कोणी आलं की लगेच आम्ही दान देतो. दान द्यायची काय गरज आहे? दान तुम्हाला अशाच ठिकाणी द्या की जिथे तुमच्या दानाची प्रत्येक रक्कम रुपया हे सत्कर्मी लागेल. एखाद्या मासे मारणाऱ्या माणसाला तुम्ही जाळी दान दिली, जाळी, मासे पकडायची जाळ, आणि ते टाकलं त्यानं जाळून, भल्ल्या मोठ्या माशा मारल्या, तर त्याला तुम्हाला पुण्य लागल का पाप लागल? हो, बोला की माय. झोपले? हा, पाप लागते, है ना. एखाद्या मारामारी करणाऱ्या माणसाला तुम्ही चाकू विकत घेऊन दिला, पाप लागल का पुण्य लागल? पाप. एखाद्या भंतीजीला तुम्ही चिवरदान दिलं, काय लागेल? पण पुण्य काय याच जन्मात मिळेल का तुम्हाला? त्याचं येणाऱ्या हजारो जन्मापर्यंत ते पुण्य राहते, है ना. आणि म्हणून धम्म कार्यासाठी बुद्धानं जे काही शिकवलं, सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बरसं धम्मरसो जिनाती, सब्बरती धम्मरतो जिनाती, है ना. तर या सर्व गोष्टींचा विचार करत असताना तुम्हाला आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की धम्माची गोडी लावा, धम्मदानाची गोडी लावा, धम्मामध्ये रस घ्या, आवड निर्माण दाखवा, आवड करा, श्रद्धेनं त्या साऱ्या गोष्टी करा, आणि हे टिकणारं दान आहे. म्हणून मायमाऊल्यांनो आणि उपासक आणि उपासिकांनो, एवढाही चिकटपणा काय कामाचा? कोणासाठी कमवू लागले बरं? कोणासाठी कमवू लागले? ज्यांच्यासाठी कमवू लागले त्यांच्यावर जर धम्माचे संस्कार नसतील तर ते उपाशीच मारतील. धम्मकार्यात जेव्हा आपण पैसा देतो तेव्हा आपण रोगापासून मुक्त होतो. धम्मकार्यामध्ये जेव्हा आपण पैसा देतो तेव्हा आपली संपत्ती अधिक वाढते, कमी होत नाही. असं ठरवायचं नाही, असा विचार करायचा नाही की आता 500 दिले ना गेले. नाही, धम्मकार्यात गेलेला पैसा तुमचा असाच जात नाही, वायाला जात नाही. धम्मकार्यात दिलेल्या पैशामुळे तुमचा सन्मान वाढतो. धम्म परिषदामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही अशा कार्यक्रमामध्ये पैसा दिल्यानंतर ना अख्ख्या लोकांना तुमचं नाव माहीत होते. अहो, ती बाई बघा, त्या गावची बाई, त्या गावचा तो माणूस, त्यानं एवढं दान दिलं, आणि त्याच्यासाठी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका मंगल मैत्री करत असते. म्हणजे धम्मकार्यामध्ये दिलेल्या पैशामुळे तुम्हाला सुख मिळते, समाधान मिळते, तुमचं आरोग्य अबाधित राहते, तुमची संपत्ती वाढते, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा मार्ग भटकत नाही. धम्मकार्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसा देता ना तर तुम्ही चुकीच्या मार्गाला कधीच जात नाही. तुमच्या दानाची पारमी अशी तयार होते की तुमच्याकडे वेळ नसला ना तरी बरोबर तुम्ही प्रवचनाला उपस्थित राहता, वेळ नसला तरी वंदनेला बरोबर तुम्ही येता. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की धम्मकार्यात दिलेला तुमचा पैका हा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सुख, समाधान आणि आरोग्य प्राप्त करून देत जाते. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं मी फक्त 2च अपील तुम्हाला शेवटी जाता जाता करतो. एक अपील अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येणारी 134वी जयंती आपण बाबासाहेबांच्या विचारानं संपन्न करूया. ठेव, बाबासाहेबांच्या विचारानं संपन्न करूया. आणि दुसरी अपील अशी की 10वी धम्म परिषदेतली, येणारी 10वी असेल ना, तर 10वी धम्म परिषद आपण याही पेक्षा जोरदार पद्धतीने संपन्न करूया. म्हणजे दुसरी अपील अशी आहे की धम्म कार्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त दान देण्याचा प्रयत्न करूया. तर बऱ्याच लोकांना असं वाटते की बंद दानावरच बोलतात.
दानापासूनच सुरुवात आहे. आमचं या आयुष्य दानापासूनच सुरू झालं. लहान लहान होतो, आमच्या गावात भंतीजी यायचे. तुमचे लेकर जसे भंतीजीला पिऊन पळतात ना, आम्ही तसे पल्ला सुटायचो. पण नंतर आई वडिलांनी ते संस्कार लावले. भिक्खू लोकांची सेवा करत गेलो आणि त्या सेवेच्या बदल्यात हे महान कुशल जीवन आम्हाला मिळालं. आणि म्हणून धम्मकार्यात दिलेलं दान, धम्मकार्यात दिलेली सेवा, धम्मकार्यात दिलेलं सगळंच काहीच तुमचं वायाला जाणार नाही. आणि म्हणून अशा स्वरूपातल्या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त दान द्यावं आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या आयोजकांनी मला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांच्याविषयी मी मंगल मैत्री अर्पण करतो. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आपण अशाच स्वरूपामध्ये धम्माचं कार्य अतोनात पद्धतीनं संपन्न करावं आणि असंच दान दातृत्व दाखवून आपल्या धम्माचं काम पुढं आणि पुढं न्यावं. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना निब्बाणाचा मार्ग मिळो, आपल्या सर्वांकडे जास्तीत जास्त संपत्ती येऊ आणि ती आलेली संपत्ती धम्म कार्यासाठी कारणीभूत लागो. आपल्या सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, बल आणि संपत्तीचा साक्षात्कार हो, अशी उदात्त मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो आणि माझं मी धम्म प्रवचन समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु धम्मानु संघानुभावेन सदा सुस्थे भवन्तु ते अभिवादनशीलिस नित्यं वद्दापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.